जल्लोषच्या रिंगणात पुन्हा आज घुमू दे. विजयाची नशा आता वीरांवर चढू दे. हे! जल्लोषच्या रिंगणात पुन्हा आज घुमू दे. विजयाची नशा आता वीरांवर चढू दे. विसरून चित्त भान हर एक तयार आज. विसरून चित्त भान हर एक तयार आज. आली रे आली आता महाकबड्डी. आपली माती आपला खेळ. महाकबड्डी. नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. बॅटो ग्रीन हाय पॉवर बॅटरी महाकबड्डी लीगच्या सीझन 2 मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्याबरोबर 2 गेस्ट्स आले आहेत. माननीय धर्मेश राजपूतजी, जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत बॅटो ग्रीन कंपनीचे, आणि त्याचबरोबर माननीय अंकुश गोपाळेजी, जे को ओनर आहेत मुंबई महाकाल टीमचे. सो मी आज त्यांच्याबरोबर काही गप्पा मारणार आहे. सो सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही महाकबड्डी लीगचा सीझन 1 आणि सीझन 2 तुम्ही दोन्ही बघितलेले आहेत, तर ह्या दोन्ही सीझनमध्ये जो घडलेला बदल आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? महाकबड्डी 2 बद्दल बोलायचं झालं तर महाकबड्डी पर्व पहिलं आणि दुसरं यामधला फरक एक होता. पहिल्या पर्वाला बराचसा वेळ मिळाला होता, परंतु दुसरं पर्व हे धावपळीमध्ये झालं. परंतु पहिल्या पर्वापेक्षा दुसरं पर्व हे मला वाटतं की खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत. तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळेल जे काही इफेक्ट्स या ठिकाणी आहेत पहिल्या पर्वामध्ये आणि आत्ताच्या पर्वामधले, त्यात बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. आणि आत्ताचं जे साम चॅनल जे आहे आपल्या खेडोपाड्यांमध्ये हा महाकबड्डी पर्व 2चा थरारक बघतोय पूर्णपणे. आणि याबद्दल अजून जर जास्त बोलायचं झालं तर हा खरोखर हा जो कबड्डी हा खेळ आहे हा खेडोपाड्यामधलाच खेळ आहे आणि तोच खेळ खेडोपाड्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम साम कबड्डीनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. बरोबर. पण प्लेयर्सच्या परफॉर्मन्स वाईज तुम्हाला काय वाटतं, सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये कितपत बदल घडलेला आहे, कितपत इम्प्रूव्हमेंट झाली असं मी म्हणेन? इम्प्रूव्हमेंट्स म्हणजे की कसं आहे की पहिला जो पर्व होता त्या पर्वामधले जे खेळाडू होते त्या खेळाडूंबद्दल बऱ्याचशा लोकांना माहीत नव्हतं. परंतु ह्या महाकबड्डी लीगनी त्या खेळाडूंना पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, जे आपल्या सर्वसाधारण खेड्यातल्या मुलांना मिळत नाही. बरोबर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे शहरामध्ये पोहोचलेले आहेत. पूर्ण भारतामध्ये हे यांच्या चेहऱ्याची ओळख झालेली आहे. आणि त्यांचा परफॉर्मन्स म्हटला तर दुसऱ्या पर्वामध्ये पहिलं पर्व पाहिल्याच्या नंतर ज्या मुलांना पूर्णपणे एनर्जी मिळाली ती पूर्ण घेतल्याच्या नंतर दुसऱ्या पर्वासाठी त्यांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे. आणि ती तयारी पाहून हे दुसरं महापर्व जे आहे खूप सुंदर होईल आणि सगळ्या मॅचेस ह्या टफ होतील याबद्दल काही शंकाच नाही. सो ह्या सीझनचे मॅचेस जास्ती पॉवरफुल वाटतात तुम्हाला? Yes, yes, डेफिनेटली. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की बॅटो ग्रीन कंपनीला तुम्ही कबड्डी बरोबर कसं काय असोसिएट केलं, काय थॉट होता त्याच्या मागे तुमचा? खरं सांगायचं तर कबड्डी हा भारताचा सर्वात प्राचीन खेळ आहे आणि मी कधी शालेय जीवनात असताना कबड्डीचा प्लेयर होतो. आणि जेव्हा मला कळालं की पुण्यामध्ये महाकबड्डी पर्व 2 होणार आहे, तर मी स्वतः स्वयंस्फूर्तीनं अण्णासाहेब देशमुखांना भेटलो आणि म्हटलं की मला स्पॉन्सर होऊ द्या, हे आम्हाला सौभाग्य लाभू द्यायचं. आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्याला स्पॉन्सर झालो. डेफिनेटली, थँक्यू. सर, मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे की तुम्ही मुंबई महाकालचे को ओनर आहात टीमचे. सो या टीमची काय स्ट्रॅटेजी आहे आजच्या मॅच करता? आज मुंबई महाकाल आणि PC चॅलेंजर्समध्ये मॅचेस होणार आहेत. सो काय ट्रिक्स, काही स्ट्रॅटेजीज, काही पूर्ण प्लॅन? ओपन करू शकत नाही कारण तो गेम प्लॅनचा भाग आहे. आणि मुलांची जी तयारी जर म्हटली तर तयारी खूप सुंदर प्रकारे झालेली आहे मुंबई महाकालची. आणि मुलांचं जे परफॉर्मन्स आहे ते मैदानात थोड्या वेळानंतर आपल्याला पाहायचंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी त्यामागे जी मेहनत केलेली आहे ती खूप आहे. त्या मेहनतीचा जे रंग दिसतील ते मैदानातच पाहायला मिळतील. त्याच्याबद्दल जास्त काही बोलण्यासारखं नाही. तुम्ही कम्प्लिटली पॉझिटिव्ह आहात मुंबई महाकाल Yes, टीमबद्दल? yes. ओके, गुड. सर, मला सांगा की बॅटो ग्रीन या कंपनीचे तुम्ही पुढे जाऊन स्पोर्ट्सशी असोसिएट करायचे काही फ्युचर प्लॅन्स? फ्युचर प्लॅन म्हणजे जेवढं शक्य होईल आम्हाला या खेळाला जितकं पुढे नेता येईल, खेळाडूंना मोटिवेशन म्हणजे कंपनीतर्फे प्रोत्साहन, त्यांना काय कमी आहे याच्यामध्ये, त्यांच्या काय समस्या आहेत,
आणि ते सगळं जाणून घेऊन आम्ही शक्य तेवढी मदत खेळाडूंना आम्ही करणार आहोत. आणि ज्या पद्धतीनं आता आम्ही हाय पॉवर बॅटरीचं निर्माण करतो, तर आमची इच्छा अशी आहे की हाय पॉवर खेळाडूसुद्धा आपल्या महाराष्ट्रात निर्माण व्हावे. अरे वा. आणि ह्या पद्धतीनं आम्ही याची वाटचाल ठेवलेली आहे. सो बॅटो ग्रीन हाय पॉवर बॅटरी सारखं तुम्ही सुद्धा सगळ्या प्लेयर्समध्ये पॉवर निर्माण करणार, नक्कीच नक्कीच. मोटिवेट करणार आहात. हो हो, अगदी अगदी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सो आता तुम्ही बघितलंच असेल की जोरदार तयारी सुरू आहे मॅचेसची. आज आपली मॅच होणार आहे मुंबई महाकाल आणि PC चॅलेंजर्समध्ये. सो थोड्या वेळातच मॅच सुरू होतीये. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाकबड्डी लीग, आपली माती आपला खेळ. नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. बॅटो ग्रीन हाय पॉवर बॅटरी महाकबड्डी लीगच्या सीझन 2 मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. कालच्या दोन्ही मॅचेस आपण बघितल्या, अतिशय उत्कृष्टपणे पार पडल्या होत्या. आता आज इथे आपल्याबरोबर 2 सुपर पॉवरफुल टीम्स आहेत. एक म्हणजे मुंबई महाकाल आणि दुसरी म्हणजे PC चॅलेंजर्स. तर आपण थोड्याच वेळात ही मॅच सुरू करणार आहोत. तर पहिली टीम असणार आहे मुलींची आणि आपल्या पहिली टीम मुलींमध्ये असणार आहे PC चॅलेंजर्स. सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करा PC चॅलेंजर्सचं. Cheer up! क्या बात है PC चॅलेंजर्स. दुसरी टीम आहे आपली मुंबई महाकाल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. क्या बात है, क्या बात है. दोन्ही टीम मध्ये सुंदर सुंदर मुली आहेत ज्या आज खेळणार आहे आणि इथेही सुंदर सुंदर मॅच रंगणार आहे PC चॅलेंजर्स आणि मुंबई महाकाल मध्ये. तर मी आता रिक्वेस्ट करते दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स, प्लीज वी गोना स्टार्ट विथ द टॉस सून. आपण टॉसला सुरुवात करतोय. आणि टॉस जिंकला आहे ओके, टॉस जिंकला आहे ग्राउंड. ग्राउंड कुठली टीम तुमची? मुंबई महाकाली टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी चूज केलेला आहे ग्राउंड. सो आपण या मॅचची सुरुवात करणार आहोत. आता मी मूव्ह ऑन करते आपले कमेंटेटर्स वीणा आणि मिलिंद यांच्याकडे. लेट्स गो ऑन विथ द मॅच. लेट्स विश देम ऑल द बेस्ट. लेट्स गो. धन्यवाद रुपाली. महाकबड्डीचा आजचा 4था दिवस PC चॅलेंजरच्या सुमती पुजारी, सरिताबाई, कोमल देवकर, अंकिता जगताप, सत्यवा हळदीकेरी, चैत्राली करके, दीक्षा जोरी ही प्रमुख भूमिका असेल रेडरवरती. आणि त्यांचे सबस्टिट्यूट असतील प्रियांका कुंभार, प्रणाली आंबेकर, अभिलाषा दातीर. आणि मुंबई महाकाळ मध्ये असतील सायली केरीपाळे, काजल जाधव, श्रद्धा चव्हाण, निकिता कदम, निकिता उतेकर, पायल पवार, शीतल शिंदे. आणि सबस्टिट्यूट असतील मेघा कदम, शुभधा माने, आफरीन शेख. मराठी मातीचा हुंकार आज कबड्डीच्या रूपाने निनादतोय. अवघा महाराष्ट्र कबड्डीमय झालाय. प्रातःकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्या वरती नोंदा, खांद्यास खांदा चला लावूनी भिडूनी. वीणा, या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे. महाकबड्डी पर्व दुसरे, आजचा 4था दिवस आणि महिला विभागाचा पहिला सामना मुंबई महाकाल वर्सेस PC चॅलेंजर्स. या ठिकाणी सामन्याला प्रारंभ होतोय. अतिशय रोमांचक लढत महिला विभागाची कबड्डी रसिकांना आज अनुभवायला मिळणार आहे. धन्यवाद मिलिंद. पुनश्च सुरू करूया कबड्डीचा रणसंग्राम. दोन्ही संघ आता फक्त रेफरींच्या प्रतीक्षेमध्ये. PC चॅलेंजर्स कडून पहिली चढाई आणि पहिली चढाईची दिरा निकिता उतेकर वरती. महात्मा पुढे स्पोर्ट्स मुंबईची चढाईपटू निकिता उतेकर. बोनसचा प्रयत्न आहे.
आपल्या उंचपुरा असा बांधा निकिता उतेकरचा निश्चितपणानं उंचीचा पुरेपूर वापर करणार आणि यशस्वी सुरुवात केली आपल्या संघासाठी. वेल स्टार्ट इज हाफ डन विना. संदीप पायगुडेंची निश्चितच काहीतरी व्यूहरचना असणार, त्यानुसारच प्रत्युत्तर सायली किरपाळेचं, जी कर्णधार आहे राजमाता जिजाऊ पुण्याची सायली किरपाळे. बोनसचा प्रयत्न होता परंतु रिक्त असते मागं परतली. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड चॅलेंजर्स कडून. कोमल देवकर, कोमल देवकर खोलवर चढाया मारण्याचा प्रयत्न करणार. अर्थात थर्ड साठी वाट बघायची तिला गरज लागली नाही. दुसऱ्याच प्रयत्नामध्ये कोमल देवकरला गुण प्राप्त झाला. दुसरा गुण मिळाला. पिंपरी चिंचवड चॅलेंजरला कोमल देवकरनं मध्यरक्षकावर अटॅक केला आणि थोडीशी घाई केली मध्यरक्षकांनी. अलर्ट होती कोमल. सक्सेसफुल रेड कोमलसाठी आणि 1 गुणाची भर झाली ती पिंपरी चिंचवड चॅलेंजर्समध्ये. आणि दरम्यान प्रत्युत्तर मुंबई महाकालकडून. अतिशय रोमांचक सामना कबड्डी रसिकांना पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंचा हा सामना. सुमतीने अत्यंत उत्कृष्ट पकड केली. सुमती पुजारी पुण्याची नॅशनल प्लेयर आणि 9 वेळा भारतीय रेल्वेमध्ये तिने भारतीय रेल्वे सेंट्रल रेल्वेचं प्रतिनिधित्व केलं. अत्यंत गुणी खेळाडू. 5-1 अशी लढत. पीसीसी चॅलेंजर्स कडून ही चढाईची धुरा दीक्षा जोरीवरती. सुवर्णयुग पुण्याची ही चढाईपटू. ज्युनियर नॅशनल पर्यंत जिनं मजल मारली अशी दीक्षा जोरी रिक्त असते मागं परतली. आणि अद्यापपर्यंत आपण पाहतोय मुंबई महाकालचं खातं उघडायचं आहे त्या प्रयत्नामध्ये असणार सायली किरपाळे. 7 वेळा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये जिनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. 2 वेळा विद्यापीठ स्तरामध्ये ही खेळलेली आहे. राजमाता जिजाऊ पुणे हा तिचा स्थानिक संघ अशी सायली किरपाळे चढाई करते. बोनसचा प्रयत्न. उजवा कोपरा रक्षक पण विना एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि मला वाटतं या ठिकाणी मुंबईचं खातं उघडलेलं दिसतंय. निश्चितच मिलिंद, पण अजूनही मुंबईला आपलं खातं उघडता आलं नाहीये. पुनश्च एकदा एक गुणाचा बोनस मुंबईला मिळालेला आहे. सायली आपल्या प्रयत्नात यशस्वी झाली आहे. पीसी चॅलेंजर वर्सेस मुंबई महाकाल. रोमांचक सामना. कोमलची पुन्हा एकदा चढाई जिने सुंदर सुरुवात केली होती पीसी चॅलेंजरसाठी. 1 गुण प्राप्त केला होता. रिक्त असते मागं परतली. दरम्यान सायलीने 1 बोनस गुण प्राप्त केला आणि आता मात्र पुन्हा एकदा मुंबई महाकालची चढाई. पीसी चॅलेंजर कडून सुमती पूर्णपणे मॅच हँडल करण्याचा प्रयत्न करणार मिलिंद, कारण सुमती अत्यंत अनुभवी आणि हुशार खेळाडू आहे. चतुरस्त्र गुणी खेळाडू आहे. वय वर्ष 41 पण अजूनही तिचा फिटनेस हा डुआर डायरेक्टची दुरा पीसी चॅलेंजर्स कडून. या ठिकाणी आपण पाहतोय अंकिता जगताप, राजमाता जिजाऊची स्थानिक खेळाडू. विद्यापीठ स्तरापर्यंत जिनं पोहोचलेली अंकिता जगतापची चढाई. 5-1 अशी लढाई. डुआर डायरेड असल्यामुळे या रेडमध्ये त्यांना पॉईंट घेण्यात क्रम प्राप्त आहे. पाहूया अंकिताचा फोर्स आहे मिड लाईन कडे आणि निश्चितपणाने एक चांगली रेड, एक यशस्वी चढाई, वादळी चढाई म्हणावी लागेल अशी अंकिताने या ठिकाणी टाकलेली आहे. पीसी चॅलेंजरला अंकिताचं वादळ थोपवता आलं नाहीये मिलिंद आणि मुंबई महाकाळला मुंबईची ही चढाईपटू खोलवर चढाया करण्याचा प्रयत्न करत. अवघे 3 खेळाडू मुंबईच्या अंगणात आहेत. पीसी चॅलेंजरचं क्षेत्ररक्षणाविना मध्यरक्षकावर अटॅक होता श्रद्धा चव्हाण आणि एक यशस्वी चढाई श्रद्धा पवार या ठिकाणी श्रद्धा चव्हाणने केले. 1 गुण मिळाला तो मुंबई महाकालला. सुंदर अशी चढाई श्रद्धा चव्हाणची. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पीसी चॅलेंजर्स कडून चढाईची धुरा सांभाळते ती कोमल देवकर. संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगरची राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेली कोमल देवकर. 4-1 अशी लढत आहे. बोनस ऑफ असेल कोमल देवकरसाठी. निश्चितच मिलिंद 4-1 लढत आहे. खोलवर चढाया मारण्याची गरज आता पीसी चॅलेंजरच्या खेळाडूंना सध्या तरी नाहीये. ते 6 आणि 7 मध्ये खोलवर एंट्री समोरची चढाईची वाट, समोरच्या प्रतिपक्षाच्या चढाईची वाट बघतील. निकिता कदम, शिवाजी स्पोर्ट्स क्लब ठाण्याची निकिता कदम चढाई करते. 3 वेळा ज्युनियर नॅशनल पर्यंत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केले आणि 2 वेळा विद्यापीठ स्तरापर्यंत खेळलेली निकिता कदम. बोनस ऑन आहे परंतु कोणताही धोका निकिताने स्वीकारला नाही. पीसी चॅलेंजर्स सामन्याच्या 4 मिनिटापर्यंत 2 गुणांनी आघाडीवर आहे. आणि पुन्हा एकदा चढाईची धुरा अंकिता जगताप. राजमाता जिजाऊ हा तिचा स्थानिक संघ. अंकिता जगताप उंचीचा पुरेपूर फायदा घेते अंकिता जगताप, परंतु आता तिच्यासाठी बोनस लाईन ऑफ असेल कारण 4चा डिफेन्स आहे तो मुंबई महाकालचा. अंकिता छान 2 वर खेळून मस्तपैकी समोर अटॅक मारण्याचा प्रयत्न करते. खोलवर चढाई करते आणि 4-1 अशी ही लढत. पण अंकिता खोलवर चढाई रिक्त असते आपल्या अंगणात परत. यानंतर मुंबई महाकालची पुन्हा एकदा निकिता कदम.
निकिता कदमवरती खूप मोठी जबाबदारी असेल सायली किरपाळेला साथ देण्याची. बोनस ऑन असेल निकिता कदमसाठी 6चा डिफेन्स आहे, परंतु अभेद्य असं झालं आणि बोनसचा तिचा अटेम्प्ट होता. पाहूया रेफरी आणि यशस्वी झाले. निकिता सक्सेसफुल रन मानली गेले. संदीप पायगुडे निश्चित चिंतेत आहेत. होय होय मिलिंद, समोर सुमतीचं आव्हान समोर असतानाही निकिताने छान प्रकारे बोनस गुणाची कमाई केली आहे. पुन्हा एकदा कोमलवर जबाबदारी. डुआर डायरेक्ट कोमल देवकरची चढाई. या रेडमध्ये तिला पॉईंट घ्यावाच लागेल आणि त्याच प्रयत्नात राईट कॉर्नरवरती अलगद रनिंग हँड टच केला. सक्सेसफुल रेड कोमल देवकरची. निश्चित टीम मॅनेजर आणि टीम कोच खुश. विविध प्रकारे चढाया करते कोमल आणि तिच्या या चढायांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. आजचा हा सामना पाहण्यासाठी या स्टेडियममध्ये सन्माननीय आमदार संजयजी केळकर, विद्यमान नगरसेवक सूर्यकांत पाटील आणि माननीय प्रसिद्ध उद्योगपती गुरुभाई जिचकर स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही आपण साम मराठीवरती हार्दिक स्वागत करूया. या ठिकाणी त्रुटीत काळाचा अवलंब केलाय. मुंबई महाकाल खेळाडू आणि आरसीएफ हा त्यांचा व्यावसायिक संघ, तर ओमकार पायगुडे वाघेश्वर स्पोर्ट्स वाघोली NIS पर्यंत ज्यांनी मजल मारली असे ते प्रशिक्षक आहेत आणि याच्या संघ मालक आहेत त्या सन्माननीय श्वेता शालिनी. तर PC चॅलेंजर्सचे कोच आहेत संदीप पायगुडे, युवक क्रीडा मंडळ पुण्याचे संघ प्रतिनिधी आणि मॅनेजर आहेत संदीप काळगावकर, राष्ट्रीय खेळाडू शिवशक्ती मुंबईचे. तर या संघाचे मालक आहेत सन्मान्य भरत शेट लांडगे, हे प्रसिद्ध उद्योजक आहेत पुण्याचे. यांच्या मालकीचा आहे PC चॅलेंजर्स. पुनश्च एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. पुणे राजाराम स्पोर्ट्स क्लबची अंकिता जगताप 3 मध्ये खोलवर चढ्या मारण्याचा प्रयत्न. प्रथमपासूनच खोलवर चढ्या मारते आणि PC चॅलेंजर आपल्या चढाई बरोबर अभेद्य असं क्षेत्ररक्षण सुद्धा करताना आपल्याला दिसत आहे. सुपर टॅकल झाली. या ठिकाणी 2 पॉईंट मिळणार आणि यामुळे मुंबई महाकालनी सामन्याच्या या 6व्या मिनिटाला बरोबरी साधलेली आहे. अंकिता कदमची सक्सेसफुल त्या ठिकाणी अंकिता जगतापची चढाई होती परंतु यशस्वी पकड झाली. सुपर टॅकल झाली. 2 पॉईंट मिळणार मुंबई महाकालला आणि सामन्याच्या 6व्या मिनिटाला दोन्ही संघ समान गुणांवरती. 6वा मिनिट 6-6. या ठिकाणी पुन्हा एकदा निकिताची चढाई, अंतिम रेषेपर्यंतची चढाई होती निकिता कदमची आणि निश्चित मला वाटतं 1 पॉईंट तर निश्चित मिळणार. 1 गुणाची आघाडी घेतल्या सामन्याच्या 7व्या मिनिटाला मुंबई महाकालनं. आता कोणतीही रिस्क PCMCचे खेळाडू एवढ्यात घेणार नाहीत कारण त्यांचे चांगले चढाईपटू आता बाद झालेले आहेत. खोलवर चढाईचा प्रयत्न करणार नाहीत. अर्थातच चढाई थर्ड रेड वरच ह्या सामन्याचा निकाल हळूहळू सरकत जाईल. दीक्षा जोरीची चढाई सावध अशी चढाई आहे. रिक्त असते मागं परतते. सुवर्णयुग पुणेचे स्थानिक खेळाडू रिक्त असते मागं परतले आणि आता मगाशी जे 2 पॉईंट मिळाले त्यामुळे सायली केरपाळेला जीवदान मिळालं आणि कर्णधाराची भूमिका असेल सायली केरपाळेवरती. परंतु 5चा डिफेन्स आहे. बोनस ऑफ असेल. एक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा 7 वेळा प्रतिनिधित्व केलं. विणा या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे दरवर्षी या ठिकाणी एक पाहूया उजवा कोपरा रक्षक शॉकआउट झाला. 1 पॉईंट मिळणार तो मुंबई महाकालला. यशस्वी चढाई पाहिजे सायली किरपाळेची. महत्वाच्या क्षणी सायलीने आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय आणि किती खोलवर जाऊन तिने बॅक किक मारली आहे. मिलन मुंबई महाकाल 8 PC चॅलेंजर 6. 2 गुणाची आघाडी मुंबई महाकालकडे. एक अनुभवी खेळाडू आहेत परंतु तितकाच तुल्यबळ असा संघ आहे. सुमती पुजारी जी छत्रपती पुरस्काराची मानकरी आहे PC चॅलेंजर्स मध्ये आणि आता बोनस गुणाची कमाई केली या ठिकाणी चैत्राली करकेने. एक यशस्वी चढाई. पुन्हा एकदा प्रत्युत्तर सायली किरपाळेचं. मुंबई 8 PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड 7. केवळ 1 गुणाची आघाडी आता मुंबईच्या संघाकडे आहे. अत्यंत अटीतटीचा चाललेला हा सामना आणि सुमती हा पॉईंट जाऊ देणार नाही निश्चितच. खूप अनुभवपणा लावला सुमती पुजारीनं. विना सायलीने सुटका केली होती परंतु तिथंच नंतर पुन्हा एकदा कॉर्नरचं कॉम्बिनेशन पाहतोय आपण. एक सक्सेसफुल टॅकल झाली आणि गुण मिळाला तो PC चॅलेंजर्सला. त्यामुळे दोन्ही संघ आता पुन्हा एकदा समान गुणांवरती. 8-8. सामन्याचा 8वं मिनिटागणिक गुणसंख्या वाढते. हे खूप मोठं रंजक आहे. चैत्राली रिक्त असते आपल्या अंगणात परत गेली आहे. पुन्हा महाकाळची चढाईपटू आता खोलवर चढाया मारण्याचा प्रयत्न करेल. निकिता उतेकर, महात्मा फुले स्पोर्ट्स मुंबईची निकिता उतेकर चढाई करते. ज्युनियर नॅशनलची खेळाडू विद्यापीठ स्तरापर्यंत गेले. निकिता उतेकरची चढाई 5चा सेक अशी लढत. बोनस ऑफ असेल आणि अंतिम खोलवर अशी चढाई मानली पाहिजे. कोपरा रक्षकाला तिनं रनिंग हँड टच केलाय. पाहूया दावा करते सन्मान्य आमदार संजय केळकर या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. अत्यंत छान निकिताने पदलालित्य इथे दाखवलंय आणि खोलवर चढाई मारली. बोनस गुण घ्यायचा प्रयत्न. अर्थात बोनस गुण सहजासहजी न देण्याचा प्रयत्न मुंबई महाकाळचा असेल. दीक्षा जोरीची चढाई
सुवर्णयुग पुणेची स्थानिक खेळाडू बोनस ऑन आहे तिच्यासाठी प्रयत्न करते. 1 गुणाने आपला संघ पिछाडीवर आहे पीसी चॅलेंजर्स. पीसी चॅलेंजर्सचे ओनर आहेत भरत शेठ लांडगे आणि या ठिकाणी मुंबई महाकालचे ओनर आहेत श्वेता शालिनी. श्रद्धाची चढाई. श्रद्धा सावध पवित्रात चढाई करताना दिसते. अर्थात सर्वच खेळाडूंचं सुवर्णयुगचं जे कॉम्बिनेशन, सुवर्णयुग संघाचं कॉम्बिनेशन PCMCच्या संघात दिसतंय, त्याच्यावर त्यांच्याकडे लक्ष आहे. दुआर डायरेक्ट या ठिकाणी सामनाधिकाऱ्यांनी घोषित केले आणि चढाईची धुरा अर्थात पीसी चॅलेंज कडून चैत्राली करकेवरती. MS स्पोर्ट्स पुणे विद्यापीठ स्तरावरची चढाईपटू चढाई करते. MS स्पोर्ट्स पुणे हा तिचा स्थानिक संघ. चैत्राली कारकेची चढाई. चैत्राली खोलवर चढाया मारण्याचा निश्चितच प्रयत्न करणार, कारण ही थर्ड रेड आहे मिलिंद, आणि त्यामुळे तिला हा कोणत्याही हर प्रकारे हो 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 वॉटर टायमिंग याला म्हणतात ऑलराऊंडर परफॉर्मन्स. सायली केरपालेने उजव्या कोपरा रक्षकातून सुंदर असा अँकल होल्ड केला. मध्य रक्षकानं तितकीच सुरेख साथ दिली आणि एक यशस्वी अशी पकड आपण पाहतोय मुंबई महाकालकडून. दोन्ही संघांनी आता त्रुटीत काळाचा फायदा घेत आहेत आणि दोन्ही प्रशिक्षक आपल्या संघाला डावपेच सांगतायत. अत्यंत अटीतटीची चालणारी लढाई. मुंबई 10 आणि PC या ठिकाणी एक सांगितलं पाहिजे, सायली केरपाळी असेल, सुमती पुजारी असेल, दरवर्षी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जी निवड चाचणी होते पार्वतीबाई सांडव चषकावर लगातार 8 ते 9 वर्ष पुणे जिल्ह्यानं आपला अंतिम विजेतेपदाचा दावा सोडला नाही आणि निश्चित त्याची आपण पाहतोय. सुमती पुजारी असेल, सायली केरपाळे असेल, दीपिका जोसेफ असेल, अनेक मातब्बर संघ पुण्याचा एक दैदिप्यमान वारसा आजही महाराष्ट्राच्या मातीत चालवतात. पुन्हा एकदा सायली केरपाळीची चढाई. सुपर टॅकलची संधी आहे पीसी चॅलेंजर साठी. पाहूया संधीचा कितपत लाभ घेतात, परंतु अलर्ट होती सायली आणि एक यशस्वी चढाई. सत्यवा हल्दीकर केला, तिला रनिंग हँड टच केलं आणि एक सक्सेसफुल रेड मानली जाते सायलीची. एक यशस्वी चढाई सायलीची आणि विशेष करून मुंबई महाकालसाठी. मिलिंद, चांगल्या चढाईपटूचं हे लक्षणाचं पुन्हा एकदा इथे पकड झालेली आहे आणि आता PCMCवर म्हणजे पिंपरी चिंचवडवर लोण बसेल असं शक्यता आहे, कारण सुमती फक्त एकटीच आत आहे आणि सुमती बाद झालेली आहे आणि मुंबई महाकाळने तब्बल 4 गुणांची आघाडी घेतलेली आहे आणि ही 4 गुणांची आघाडी मुंबई महाकाळ निश्चितच टिकवण्याचा प्रयत्न करणार. पुनश्च एकदा कोमलची चढाई. सामन्याच्या 11व्या मिनिटाला पहिला ऑल आउट दिला मुंबई महाकालनं पीसी चॅलेंजर वरती. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कोमल देवकरला आणि त्याच प्रयत्नात ही चढाई होती. एक यशस्वी चढाई. बोनस गुण प्राप्त केला कोमल देवकरनं. सुंदर अशी चढाई. संघर्ष उपनगरची चढाईपटू एक बोनस गुणाची कमाई करून मागे परतली आणि तिला प्रत्युत्तर श्रद्धा चव्हाण. वागेश्वर स्पोर्ट्स वाघोलीची पुण्याची खेळाडू श्रद्धा चव्हाण चढाई करते विद्यापीठ स्तरापर्यंत आणि ती सुद्धा यशस्वी चढाई झाली. जरा खूप घाई झाली मिलन. बोनस मारण्याच्या प्रयत्नामध्ये, तिचा चवडा काढण्याच्या प्रयत्नामध्ये हुकमी 2 खेळाडू पिंपरी चिंचवडचे आउट झाले आणि पीसी चॅलेंजर्स कडून ही चढाई पुन्हा एकदा बोनस ऑन असेल या चढाईपटूसाठी. ती निश्चितच खोलवर चढाई मारण्याचा प्रयत्न करणार, कारण महत्त्वाचे मोहरे गारद झालेले आहेत आणि त्यांना उठवण्याची मोठी जबाबदारी आणि तिने आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडली. अचूक मोहरा हेरला तिने. विना पाहतोय आपण सायली केरपाळेला रनिंग हँड टच करून तिने बाद केले आणि जबाबदारी आता निकिता कदम वरती. शिवाजी स्पोर्ट्स ठाण्याची स्थानिक खेळाडू निकिता कदम. बोनस ऑन असेल, परंतु 9 गुणाची आघाडी आहे ती मुंबई 8 गुणाची आघाडी. सुंदर असा हा अँकल होल्ड केला. अवघा संघ तिथे तुटून पडला. सक्सेसफुल टॅकल पीसी चॅलेंजर्स कडून. फक्त 7 गुणाची आघाडी आता शिल्लक राहिली आहे, म्हणजे हा सामनाही मिलिंद अटीतटीचाच होणार आहे आणि निश्चितच पहिल्या 3 दिवसासाठी सारखी आता सुमती आपल्या सहकार्यांना अंकिता जगतापची चढाई 5-1 अशी लढत. लगातार एक यशस्वी चढाई केली पीसी चॅलेंजर्सने आणि एक यशस्वी पकड. त्यामुळे 2 गुण गुणले. लीड कमी झाली. 7 गुणाचीच आघाडी राहिली ती मुंबई महाकालकडे. अंकिता जगतापची चढाई. बोनस ऑफ असेल. आता 5चा डिफेन्स आहे मुंबई महाकालचा, परंतु प्रयत्न राहील. पहिल्या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये संदीप पायगुडे काय त्यांना मार्गदर्शन करतात हे पाहणं खूप मोठं महत्त्वाचं असेल, कारण संघ प्रशिक्षक आणि ही घाई केली. निश्चितपणाने मुंबई महाकालला ही घाई महागात पडणारे. पाहूया अपील आहे अंकिताचं. मिलिंद, एकंदर चित्रावरून असं दिसतंय की पायगुडेंनी थर्ड रेडची कुठेही वाट बघितलेली दिसत नाहीये आणि ते प्रत्येक रेडला त्यांचे रेडर प्रयत्न करतायत, चढाईपटू प्रयत्न करतायत, खोलवर जाऊन एंट्री मारतायत. हो, सुंदर अशी चैन. समोर फ्रंट ब्लॉक केल्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी झाले. या ठिकाणी तुटीत काळाचा अवलंब केलाय तो संघ प्रशिक्षक संदीप पायगुडेंनी आणि त्यांच्या मनाप्रमाणे
त्यांचे डावपेच यशस्वी होताना दिसत आहेत. पुनश्च एकदा ते आपल्या खेळाडूंना कानमंत्र देताना. मुंबई महाकाळचे प्रशिक्षक सुहास कदम हे सुद्धा राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत आणि मुंबई उपनगरच्या चेंबूर क्रीडा केंद्राचे प्रशिक्षक त्यांचेही अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. पण त्यांचा महत्त्वाचा भर मिली नसतो तो क्षेत्ररक्षणावर आणि पायगुडे माझ्या मते तरी चढाईवर भर देतील. मुंबई महाकाल 18, PC चॅलेंजर्स 12. 6 गुणाची अद्याप लीड आहे ती मुंबई महाकालकडे. आणि पुन्हा एकदा कोमल देवकरकडे चढाईची धुरा. 4-1 अशी लढत. पाहूया कोमल देवकरनी सुंदर अशा चढाई या आजच्या सामन्यामध्ये केल्यात, परंतु अधिक आक्रमक व्हावं लागेल. आपली आघाडी जी पिछाडी आहे ती भरून काढायचा प्रयत्न निश्चित PC चॅलेंजर्स करणार. सामन्याच्या पूर्वार्धाचं 1च मिनिट विना शिल्लक राहिलंय. पाहूया 6 गुणाचीच आघाडी मध्यंतरापर्यंत कायम मुंबई महाकाल ठेवतं हे पाहणं मोठं औतुक्याचं असणार आहे. 6 गुणाचीच आघाडी कायम राहील. कोमल देवकर रिक्त असते परत आणि श्रद्धा चव्हाणची ही चढाई. श्रद्धा चव्हाण ही फार मध्यरेषेच्या जवळपासच चढाई करण्याचा प्रयत्न करेल, खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करणार नाही. उजव्या मध्यरक्षकाकडून आणि कोपरा रक्षकाकडून तिला धमकी. अर्थात सुमती पुन्हा एकदा पाठलागाच्या तयारीत. डुआर डायरेड आहे PC चॅलेंजर्ससाठी. निश्चितपणानं रेडची धुरा कोमल देवकरवरती, परंतु 4च्या डिफेन्समधून पॉईंट काढणं आहे खूप मोठं जिकरीचं असतं. परंतु यही रेड डुआर डायरेड असल्यामुळं पॉईंट घेणं क्रमप्राप्त आहे, नाहीतर कोमल बाद होईल जर ही एमटी रेड झाली तर. तो प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा तिने तसाच प्रयत्न होता, तसाच अटेम्प्ट होता, पुन्हा एकदा यशस्वी झाली. 1 पॉईंट मिळणार तो PC चॅलेंजर्सला. आणि या ठिकाणी 18-13 सामना मध्यंतरासाठी थांबतोय. PC चॅलेंजर्स 13, मुंबई महाकाल 18. सामना मध्यंतरासाठी थांबलाय. 5 गुणाची आघाडी आहे ती मुंबई महाकाल संघाकडे. कोमल देवकरने महत्त्वाच्या क्षणी आपल्या संघाला एक चांगला गुण मिळवून दिलाय. त्यामुळे आता मेन हा सामना पुन्हा अटीतटीचा होणार आणि आपल्या संपूर्ण सामवाहिनीच्या प्रेक्षकांना एक सुंदर रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. आपण मगाशी सांगितलं की पुणे जिल्ह्यानं सातत्यानं लगातार 8 ते 9 वर्ष पार्वतीबाई सांडव चषकावर नाव कोरले, परंतु तितकाच एक उज्ज्वल इतिहास मुंबई महिला संघाला आहे. विशेष करून विना उल्लेख करावा लागेल चित्रा नाबरकेरकर ज्यांनी 1970 साली महाराष्ट्राचा पहिल्या छत्रपती पुरस्कारावर नाव कोरलं. माया अक्रम मेहरनी 1981 साली अर्जुन पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. क्रांती नाबर असतील, अरुणा चव्हाण साटम, छाया बांदोडकर शेट्टी, शैला रायकर पेडणेकर, मुमताज सत्तारी, ग्रेटा डिसोजा, भारती विधाते भुजबळ, छाया देसाई पवार, मनीषा गावण कदम, सुनीता देवधर कळंबे, विजय शेलार राणे, मेघाली कोरेगावकर, निर्मला भोई गांगुर्डे, तृप्ती सुवर्णा, गौरी वाडेकर, लता पांचाळ असतील, स्नेहल साळुंके, सुवर्णा बाटक्के अशा किमान 20 ते 21 छत्रपती पुरस्काराच्या खेळाडू मुंबईमध्ये घडलेले आहेत. मिलिंद, सांगायला मला आनंद वाटतो की मुंबई पुण्याने कबड्डीच्या क्षेत्रामध्ये फार मोठी भरघोस कामगिरी केली आहे आणि कबड्डीच्या गल्लीबोळामध्ये कबड्डीचे संघ मुंबईच्या आणि पुण्याच्या गल्लीबोळामध्ये महिलांचे संघ आहेत आणि अनेक प्रशिक्षक तिथे घाम गाळत असतात, प्रशिक्षण देत असतात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सामन्याचा उत्तरार्ध खूप मोठा रंजक होणार. श्रद्धा चव्हाणची चढाई. वागेश्वर स्पोर्ट्स क्लब वाघोली विद्यापीठ स्तरापर्यंत पोहोचलेली चढाईपटू आहे श्रद्धा चव्हाण. 5 गुणाची आघाडी आहे ती मुंबई महाकालकडे. निश्चित कमबॅकसाठी PC चॅलेंजर्सचे प्रयत्न आहेत. हा जर ऑल आउट मिळाला तर सामना पुन्हा एकदा बरोबरीत येईल आणि उत्सुकता वाढेल. अतिशय रंगतदार लढत क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चढाईची धुरा कोमल देवकरवरती. कोमल देवकर पुढचा अटॅक खूपच छान मारते. अर्थात तिने पाठीमागून येणाऱ्या आपल्याला खेळाडूकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि तिने आता खोलवर वेगळ्या पद्धतीने चढाई केली. कोमलने ह्या प्रकारे चढाई करून दाखवून दिलंय की वेगवेगळ्या प्रकारे चढाई करणं फार आवश्यक असतं. यशस्वी चढाई कोमलची. गुणसंख्येचा जो पिछाडी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न. श्रद्धा चव्हाणची चढाई. बोनसचा प्रयत्न आहे श्रद्धा चव्हाणचा. बोनस ऑन आहे तिच्यासाठी. 4 गुणाची अद्याप आघाडी आहे मुंबई महाकालकडे, परंतु 2च खेळाडू मुंबई महाकालच्या अंगणामध्ये शिल्लक राहिलेत. त्यामुळे निश्चितपणाने एक नामी संधी असेल ती PC चॅलेंजरसाठी की लवकरात लवकर त्यांना ऑल आउट देऊन सामना बरोबरीत आणणं. सामन्याच्या पहिल्या काही क्षणापासून आपण बघितलं श्रद्धा चव्हाण खोलवर बोनस घेण्याचा नेहमीच प्रयत्न करते. पुनश्च एकदा कोमल देवकरची चढाई. 2 खेळाडू फक्त PCMCच्या अंगणात. अंकिता जगतापची चढाई येईल. आपण पाहतोय 2+2 4 पॉईंट. पहिला ऑल आउट दिला तो मुंबई महाकालवरती PC चॅलेंजर्सने. शेवटच्या क्षणी एंट्री 1 रेड त्यांना मिळाली असती मुंबई महाकाळला. त्यांनी 1 पॉईंट शेवटचा गिफ्ट दिल्यासारखा दिसतोय.
सायली केरीपाळी कर्णधार डुआर डायरेक्ट अलर्ट होता. कॉर्नर पाहूया आता मात्र काय होतंय. पण मोठा मनोरंजक आणि अक्षरशः तिला ओढलंय. यामुळे सक्सेसफुल टॅकल झाली ती पीसी चॅलेंजर्स कडून. पीसी चॅलेंजरचं इतकं उत्तम कॉम्बिनेशन आज दिसतंय की एकाने हाक दिली की सगळे जमा होत आहेत. मुंग्यांची सामूहिकता पीसी चॅलेंजरच्या संघामध्ये आपल्याला दिसते. या ठिकाणी लेट रेड झाली त्यामुळे आपण पाहतो रेफरी काय करतात. एक टेक्निकल पॉइंट दिलेला आहे तो मला वाटतं मुंबई महाकालला दिला असेल लेट एंट्री झाल्यामुळे. मुंबई 19 पीसी चॅलेंजर पण मुंबई 20 आणि पीसी चॅलेंजर 19 म्हणजे 1 गुणाची आघाडी फक्त पीसीकडे राहिलेली आहे. आणि कोमल देवकर डिसिप्लिन आहेत. आपण पाहतो लेट एंट्री झाली तरी एक टेक्निकल पॉईंट अपोजिट टीमला दिला जातो. त्यामुळे मुंबई महाकालला एक टेक्निकल पॉईंट मिळाला आणि सामन्याच्या 17व्या मिनिटाला मुंबई महाकाल 1 गुणांनी आघाडीवर. अनुशासन फार महत्त्वाचं असतं आणि यासाठी बुवा नेहमीच आग्रही राहिले. आज मला बुवांची अशा प्रत्येक वेळेला आठवण येते. श्रद्धा चव्हाणची चढाई 10 नंबरची जर्सी परिधान केलेली युनिव्हर्सिटी लेवलची चढाईपटू पुण्याची स्थानिक खेळाडू आहे श्रद्धा चव्हाण. चांगली साथ दिली आज. बोनस पॉईंट विशेषतः सुंदर काढले. 18 मिनिटाचा खेळ झालेला आहे. सामन्याच्या 11व्या मिनिटाला पहिला ऑल आउट दिला तो मुंबई महाकालनं पीसी चॅलेंजर वरती आणि लगेच त्याच्या 17व्या मिनिटाला दीक्षा ऑल आउट झोरी. दिला तो. दीक्षा झोरीची ही एंट्री. दीक्षा झोरी आपल्याला आपल्या संघाला गुण मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार पण दीक्षा फार खोलवर चढाई मारण्याच्या इरादा दीक्षाचा दिसत नाहीये. पुनश्च एकदा रिक्त असते आपल्या अंगणात दीक्षा पर. रोमहर्षक सामना कबड्डी रसिक याचा मनमुराद आनंद घेत आहेत. 1 गुणाची आघाडी आहे ती मुंबई महाकालकडे 20-19 आणि मुंबई महाकालची चढाई बोनस ऑन असेल या चढाईपटूसाठी. निकिता कदम शिवाजी स्पोर्ट्स क्लब ठाण्याची चढाईपटू निकिता कदम कोणताही धोका न पत्करता रिक्त असते मागं. मला वाटतं मुंबई महाकाल डुआर डायरेक्टलाच प्रयत्न करणार आणि आता आपण पाहतोय डुआर डायरेक्टची धुरा पीसी चॅलेंजर्स कडून कोमल देवकरकडे. कोमल देवकरची चढाई या रेडमध्ये तिला पॉईंट घेणं क्रमप्राप्त आहे. डुआर डायरेक्ट रेफरीने घोषित केले बोनसचा अटेम्प्ट आहे. प्रयत्न करणार निश्चितपणानं एक पॉईंट घेण्याचा आणि आपल्या संघाला समान गुणांवरती नेण्याचा. पाहूया बोनसचा प्रयत्न आहे. अर्थात बोनस बाबत ती कॉन्फिडंट नाहीये. तिला तेवढा आत्मविश्वास नाहीये त्यामुळे ती पुनश्च एकदा बोनससाठी प्रयत्न करते. आता मात्र तिला बोनस आपण मिळवल्याचा तिला विश्वास वाटतो आणि परत आली आहे. अर्थात पंचांनी मात्र तिला जर कोणता निर्णय दिला हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. या ठिकाणी सुहास कदमनी त्रुटीत काळ घेतलाय. टाइम आउट घेतलाय. टाइम आउट घेतलाय. या ठिकाणी निश्चित प्रशिक्षक आपल्या संघाला कानमंत्र देतात. पुन्हा एकदा सामन्याला प्रारंभ. थर्ड रेड आणि एक पॉईंट मिळाला. थर्ड रेडची निष्फळ अशी चढाई झाली होती त्यामुळे एक पॉईंट मुंबई महाकालला मिळाला आणि पीसी चॅलेंजरच्या चढाईपटूला बाद घोषित केले आणि ही श्रद्धाची चढाई होती. सक्सेसफुल अशी टॅकल झाली. सुंदर असा अँकल होल्ड आणि पुन्हा एकदा गुणसंख्या 21-20. मुंबई महाकाल 21 पीसी चॅलेंजर 20. पुन्हा एकदा सुंदर अशी चढाई कोमल देवकरची. कोमल देवकरला पुनश्च जीवदान मिळाले. मग अशा थर्ड रेडला तिला आउट घोषित करण्यात आलेलं. अर्थात पीसी चॅलेंजर कडून पिंपरी चिंचवड कडून पुन्हा खोलवर चढाई. निकिता कदमची खोलवर चढाई मारण्याचा प्रयत्न आणि तिला परस्यू म्हणजे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. अंकिता जगतापचा खोलवर चढाई मारण्याचा अजिबात प्रयत्न नसणार. 5-1 अशी ही लढाई. अंकिता जगताप पुण्याची ही खेळाडू पिंपरी चिंचवडची. ती समोरच्या संघातल्या खेळाडूंचा वेध घेते. रिक्त असते अंकिता आपल्या अंगणात परत. आज महिलांचा उदंड प्रतिसाद. मुंबई 22
पिंपरी चिंचवड 21. अफरीन शेखनी यशस्वी चढाई केली मुंबई महाकालसाठी. तिला सबस्टिट्यूट केलं होतं सुहास कदमांनी आणि चांगला तिने आपल्या कोचला साथ दिली. अफरीन शेखची चढाई होती, यशस्वी चढाई. एक गुण वाढलाय तो मुंबई महाकालला. आणि रोमांचक सामना कोमल देवकरची पुन्हा एकदा चढाई आपण पाहतोय. सामन्याची जवळजवळ 21 मिनिटं संपलेली आहेत आणि या ठिकाणी कोमल यशस्वी झाली आहे मिलिंद. अत्यंत छान तिने आपल्या संघाला पुन्हा कमबॅक करून दाखवलंय. कोमलने आज निकराची झुंज या ठिकाणी दिली आपण पाहतोय. एक यशस्वी पॉइंट मिळाला, एक यशस्वी चढाई आणि प्रत्युत्तर आहे पुन्हा एकदा सायली केरीपाळेचं. राजमाता जिजाऊ पुणे हा तिचा स्थानिक संघ. खूप मोठा अनुभव गाठीचे 7 वेळा महाराष्ट्राचं राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये जिने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं अशी सायली केरपाळे. यशस्वी चढाई, बोनस गुण मिळाला सायलीला. मुंबई महाकाल 24, पीसी चॅलेंजर 22. अवघ्या 2 गुणाची आघाडी मुंबईकडे आहे. पुनश्च एकदा पीसी कडून चैताली करके, MS स्पोर्ट्स पुणेची ही चढाईपटू चैताली करके. 5-1 अशी लढत. बोनस ऑफ असेल चैतालीसाठी, परंतु निश्चितपणानं सामन्याचे 8 मिनिटं शिल्लक राहिलेत. 8 मिनिटांमध्ये स्कोअर बोर्डवरती निश्चित उलाढाल होणार विना हे निश्चित आहे. अर्थात खोलवर चढाई आणि आपल्या संघा आणि हे पुनश्च एकदा आऊट. तिच्या एंट्रीचा चांगला अभ्यास एका एंट्रीमध्ये सुमतीने केला आहे आणि त्वरित तिला दुसऱ्याच एंट्रीला बघ तिची पकड केली आहे. मध्यरक्षकांनी कमाल केली. संपूर्ण संघ कव्हर लक्ष होतं आणि पुन्हा एकदा कोमल देवकर. आता मात्र सावध पवित्र स्वीकारणार कोमल देवकर. पाहूया कोमल देवकर 4च्या डिफेन्समध्ये कितपर्यंत प्रयत्न करणार पॉईंट मिळवण्यासाठी. रनिंग हँडटच खूप चांगली करते, चांगली व्हरायटी आहे. दोन्ही कॉर्नर दोन्ही अटॅक करते कोमल देवकर. प्रत्येक एंट्रीला कोमल खोलवर चढ्या मारण्याचा प्रयत्न करते. अर्थात तिच्या प्रत्येक एंट्रीमधून असं जाणवतंय की ते थर्ड रेडची वाट पुण्याकडून कोणत्याही परिस्थितीत बघितली जात नाहीये. संदीप पायगुडे आणि काळगावकर. सायली केरीपाळे कर्णधार पूर्णपणे अनुभवपणा लावून चढाई करणार. बोनस ऑन असेल सायली केरीपाळेसाठी. पाहूया 1 गुणाची आघाडी ती मुंबई महाकाल संघाकडे आणि निश्चितपणानं त्यांच्या संघ मालक आहेत श्वेता शालिनी याचा मनोमनात आनंद घेतात. तर भरत शेठ लांडगे पीसी चॅलेंजर्स महिला संघाचे संघ मालक आहेत. पुण्याचे स्थानिक उद्योजक आहेत भरत शेठ लांडगे. सायली केरीपाळेचा बोनसचा प्रयत्न मगाशी यशस्वी बोनस केला होता आणि आता मात्र डुआर डाय रेड असेल पीसी चॅलेंजरसाठी आणि ती धुरा सांभाळणार अर्थातच कोमल देवकर. कोमल देवकर तिच्यावरची जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळते, पण आता ती इथे बाद झालेली आहे. याला म्हणतात विना अनुभव, याला म्हणतात एक अनुभवाची शिदोरी आहे सायलीकडे. तिने बरोबर हेरलं आणि डबल थाय होल्ड केला, तिथंच जकडून ठेवलं. कोणतीच तिला संधी दिली नाही आणि एक यशस्वी सक्सेसफुल टॅकल झाली मुंबई महाकालकडून. 2 पॉईंटचं लीड आणि श्रद्धा पवारची चढाई, श्रद्धा चव्हाणची चढाई. वागेश्वर स्पोर्ट्स क्लब वाघोली पुण्याची स्थानिक खेळाडू श्रद्धा चव्हाण. श्रद्धा पुनश्च एकदा बोनस मारण्याचा प्रयत्न करणार, पण ती तितकासा खोलवर प्रयत्न करणार नाही. प्रत्येक वेळेला थर्ड रेडलाच मुंबईकडून चढाईचा प्रयत्न केला जाईल, खोलवर चढाईचा प्रयत्न केला जाईल. 25-23 पीसी चॅलेंजर्स 23 आणि मुंबई महाकाल 25. अंकिता जगतापची चढाई. राजमाता जिजाऊ हा तिचा स्थानिक संघ. अंकिता जगताप 5-1 अशी लढत. बोनस ऑफ असेल. प्रयत्न असणार आता शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सामना करण्याचा. अतिशय रंगतदार होईल, रोमहर्षक होईल. या ठिकाणी आपण पाहतोय शशांक कदम या सामन्याचा मनोमनात आनंद घेतात. निश्चितपणानं विना सांगितलं पाहिजे मुंबईसाठी डुआर डाय रेड. सुंदर असा अँकल होल्ड. मध्यरक्षकाची तितकी सुरेख अशी साथ, यशस्वी अशी पकड पीसी चॅलेंजर्स कडून. अभेद्य असं क्षेत्ररक्षण आपण आता इथे पीसी चॅलेंजर्स कडून बघतोय. कोणतीही संधी ते प्रतिपक्षाला देत नाहीयेत आणि याच्यावर त्यांनी फार वर्कआउट केलेले दिसतंय. मिलिंद, या स्पर्धेच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं, रत्नागिरी आणि पीसी चॅलेंजर यांनी स्पेशली फिजिओ आपल्या खेळाडूंसाठी अपॉइंट केलेत आणि ही खूप महत्त्वाची बाब होती आहे. सायली केरपाळेची. बोनस ऑन आहे सायली केरपाळेसाठी. शेवटची 5 मिनिटं, लास्ट 5 मिनिट टू गो. सामना विना शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आलाय आणि 1च गुणाची नाममात्र आघाडी आहे ती मुंबई महाकालकडे. खूप रोमहर्षक सामना, काटेकी टक्कर करणाऱ्या रसिकांना या ठिकाणी अनुभवायला मिळणार. पुनश्च एकदा वाघिणींची झुंज बघायला मिळते आणि इथे 1 गुणाची समान गुणावर सामना आलेला आहे. 25-25 क्षणाक्षणाने उत्कंठा वाढते. मिलन, खूप महत्वाचा मोहरा टिपलाय तो पीसी चॅलेंजर्सनी आणि पीसी चॅलेंजर्सला डुआर डाय रेड साठी पाचारण केले मुंबई महाकालनं. अर्थात ही रेडची धुरा आहे ती पुन्हा एकदा कोमल देवकरवरती. 25-25 आणि निश्चित धोका असेल या ठिकाणी. सायली केरीपाळे बाहेर आहे. पराभव कोणाचा होतो हे पाहणं मोठं रंजक असणार. ही क्रुशियल रेड आहे मिलन. या रेडला जर कोमल यशस्वी झाली तर हा सामना मोस्ट ऑफ नाही, कोमल देवकर यशस्वी झालेली नाहीये. सुपर टॅकल झाली. 2 पॉइंट मिळणार या ठिकाणी मुंबई महाकालला.
जे घडायचं नव्हतं तेच घडलं आणि आपण पाहतोय हा खूप मोठा टर्निंग पॉईंट असेल विना या सामन्यामधला. 2 पॉईंट मिळणार आणि निश्चितपणानं चांगल्या रेडरला जीवदान मिळालं ते मुंबई महाकालच्या. आणि चढाईसाठी मुंबई महाकालकडून पुन्हा एकदा चढाई करते सायली निकिता कदम. निकिता कदम. निकिता कदमची चढाई बोनस ऑन असेल निकिता कदमसाठी, परंतु कोणताही धोका स्वीकारणार नाही. सामन्याची 4 मिनिटं राहिली आहेत. निकिता कदम रिक्त असते मागं परतली आणि तिला प्रत्युत्तर आहे आता या ठिकाणी अंकिता जगतापचं. राजमाता जिजाऊची स्थानिक खेळाडू 2 गुणाची आघाडी मुंबई महाकालकडे. खोलवर चढाई मारण्याचा प्रयत्न आणि अंकितान महत्वाच्या क्षणी कोमलला जीवदान दिलंय आणि कोमल याचा खरोखर त्याने कोमलने याचा फायदा उठवला पाहिजे. टाइम आउट घेतलाय दोन्ही संघाच्या या ठिकाणी खरोखर कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पादरीकर, महाराष्ट्राच्या कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह ॲडव्होकेट आस्वाद पाटील, यानंतर ज्याचे संचालक सन्मान्य राजेंद्र अण्णा देशमुख असतील, निलेश लोखंडे असतील, यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून साकारते की महाकबड्डी सीझन 2. पुनश्च एकदा एका चुरशीच्या लढतीला प्रारंभ झाले. शेवटचे काही क्षण, अवघे काही क्षण बाकी आहेत मिलिंद, आणि आता बघायचंय मुंबई महाकाळ आपल्यावरील हे संकट कसं दूर करतंय. निकिता कदमची चढाई बोनस ऑन असेल निकिता कदमसाठी, परंतु कोणताही रिस्क घेणार नाही निकिता कदम. तिला माहिती आहे आता रिस्क घेऊन काही उपयोग नाही. 1 गुणाची आघाडी आहे. जे काय करायचं आहे ते आपण डू ऑर डाय रेडला करू असा कानमंत्र निश्चितपणानं सुहास कदमने आपल्या संघासाठी दिलेला असेल आणि प्रयत्न करणार ते पीसी चॅलेंजर्स कोमल देवकर. पुन्हा एकदा 3-1 अशी लढत. सुपर टॅकलची नामी संधी आहे ती मुंबई महाकालला. पाहूया कोमल देवकर रिस्क न घेता रिक्त असते मग परत ती पाचारण करणार ती मुंबई महाकालला डू ऑर डाय रेडसाठी. आता डू ऑर डाय रेड अजूनही घोषित. आता ही डू ऑर डाय रेडसाठी मुंबईची निकिता उतेकर चढाई करते. महात्मा फुले स्पोर्ट्स मुंबईची निकिता उतेकर सुंदर असा या ठिकाणी समोरून फ्रंट पर ब्लॉक केलं. विशेष करून कौतुक करूया आपण या ठिकाणी अंकिता जगतापचं. निकिताचा पॉइंट अतिशय उत्कृष्टपणे खिशात घातलाय पीसी चॅलेंजरने आणि पीसी चॅलेंजरचं मॅचवरचं वर्चस्व वाढतंय मिलिंद. अवघे 2 खेळाडू मुंबईच्या अंगणात आहेत आणि पीसी चॅलेंजर याचा निश्चितच फायदा घेणार. अंकिता जगताप उजवा कोपरा रक्षक, तसंच सायली किरपाळे. आपण पाहतो बिना कव्हरचे प्लेअर वेगळे असायचे, रेडर वेगळाचे. आता आपण ऑलराऊंडरचे परफॉर्मन्स गेले 3-4 दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. नवीन सिताऱ्यांचा शोध महाराष्ट्राच्या मातीमध्ये या महाकबड्डीमुळे आपण निश्चित घेणार आहोत आणि नवीन नवीन रोजचे तारे जन्माला या महाकबड्डीमध्ये येणार आहे. दरम्यान 2-1 अशी लढत. कोमल देवकरची चढाई, सुपर टॅकलची नामी संधी मुंबई महाकालसाठी. पाहूया क्षेत्ररक्षण दाबण्याचा प्रयत्न आणि 1 गुण मिळाला कोमल देवकरला आणि आता सामन्याच्या 28व्या मिनिटाला लीड आले ते पीसी चॅलेंजर्सकडे. सलग 2 वेळा समोरून कोमलच्या पटात पकडी झाल्यात मिलिंद, त्यामुळे कोमलने आता कोणत्याही प्रकारची रिस्क घेतलेली नाहीये. शेवटचा मोहरा आता पीसी चॅलेंजरच्या अंगणामध्ये आणि तिला चांगल्या प्रकारे पकड केलेली आहे पूर्णपणे. व्हॉट अ परफॉर्मन्स अंकिता जगतापचा. दुसऱ्यांदा हा यशस्वी असा अँकल होल्ड आणि ऑल आउट केलंय ते मुंबई महाकालवरती. दुसरा ऑल आउट दिलाय तो पीसी चॅलेंजर्सनी सामन्याच्या जवळजवळ 28व्या मिनिटाला. आणि या ठिकाणी आपण पाहूया गुणसंख्या निश्चित पीसी चॅलेंजरची वाढलेली आहे 27-31. सामन्याचा 1.5 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटांमध्ये 4ची लीड 1.5 मिनिटांमध्ये काढणं मुंबई महाकालला कितपर्यंत जमते हे पाहणं मोठं शक्य आहे मिलिंद. चांगले रेडर, चांगले चढाईपटू आता मुंबईच्या पाल्यात मुंबईकडे आहेत, मुंबईकडे संघामध्ये. त्यामुळे 1.5 मिनिटामध्ये 3 रेड होत आहेत. त्यामुळे मुंबईला अजूनही चान्स आहे. पुन्हा एकदा ही चढाई करते कोमल देवकर. या सामन्याला पूर्ण टर्न केलं कोमल देवकरनी. सुंदर साथ तिला दिली अंकिता जगतापनी. विशेष करून सुमती पुजारीने एक चांगलं आज आपला डिफेन्स लावला आणि कोमल देवकरला सतत रेडसाठी पाचारण केलं. तिचा पुरेपूर फायदा आपल्या कर्णधाराला योग्य ती साथ कोमल देवकरनं आज दिलेली आहे. सायली आता खोलवर चढाई मारण्याचा प्रयत्न करेल, पण 4 गुणाची भरभक्कम आघाडी आता पीसीकडे आहे. त्यामुळे त्या एखादा गुण आणि सुमतीने तिच्यावर सोपवलेली जबाबदारी समर्थपणे पार पडली मिलिंद. सुमती पुजारी महाराष्ट्राची एक गुणी खेळाडू, वयाच्या 41व्या वर्षी सुद्धा नवोदिताने तिचा आदर्श घेतला पाहिजे. बरोबर आहे. सुमती पुजारीनं एकदम सुंदर असा अनुभव आपला दाखवला. बॉक लाईन वरती तिला सायली किरपाळेला यशस्वी पकड केली आणि आता मात्र या ठिकाणी अंकिता जगताप ह्या खेळाडूचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स अंकिताने दिला. विशेष करून राईट कॉर्नर मधून जे काही अँकल होल्ड केले तेच आज यशस्वीतेकडे वाटचाल करते पीसी चॅलेंजर्स. शेवटचे काही क्षण बाकी आहेत आणि सामना आता पीसी चॅलेंजर्सने जवळपास आपल्या खिशात टाकलाय. सुमती कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीये मिलिंद आणि हे दिसतंय कोमल देवकरची चढाई टच घेतली तिला अर्थात, पण ती कोमल देवकर
आता खोलवर चढाई मारेलच. तिसरी चढाई म्हणजे थर्ड रेड्स आहे. हो 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 बॅक किक केली आणि सायलीलाच बाद केलं. यशस्वी चढाई कोमल देवकरची पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. 4 गुणाची अद्याप बढत पीसीकडे आणि अवघे काही क्षण बाकी आहेत आणि कोमल वाट बघते सामन्याचे शेवटचे क्षण. आणि पहिला सामना पुण्याने जिंकलाय. सुमती पुजारीने आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला करून दिलाय. मिलन सुमती पुजारी पुण्याची अत्यंत गुणी आणि हुशार खेळाडू जी 9 वर्ष सेंट्रल रेल्वेतर्फे भारतीय रेल्वेमध्ये तिने प्रतिनिधित्व केलं आणि अर्जुन पुरस्काराला थोडक्यासाठी अर्जुन पुरस्काराने तिला हुलकावणी दिली आहे. आणि पीसी चॅलेंजर्सनी या ठिकाणी विजयी सलामी दिली. त्यांचा पहिला सामना होता. विशेष करून कौतुक करावं लागेल सुमती पुजारी, अंकिता जगताप, कोमल देवकरचं आणि निश्चितपणानं एक मध्याच्या एमटी रेड केला चैत्राली करके आणि दीक्षा जोरीनी आणि खऱ्या अर्थानं सायली केरीपाळे यानंतर श्रद्धा चव्हाण असतील, निकिता कदम यांनी सुद्धा शर्तीची झुंज दिली. परंतु सामना शेवटच्या क्षणामध्ये ज्या कोमल देवकरच्या अप्रतिम चढाया झाल्या आणि त्याला तितकीच साथ अंकिता जगतापची मिळाली. सुमती पुजारीचा अनुभव कामी आला आणि याचाच परिपाक म्हणून पीसी चॅलेंजर्सनं 28 विरुद्ध 33 असा 5 गुणांनी हा सामना जिंकलेला आहे आणि महाकबड्डी लीग सीझन 2 मध्ये आजच्या आपल्या पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी दिली. निश्चित खुश असणार या संघाचे मालक भरत शेठ लांडगे जे उद्योजक आहेत आणि या संघाचे प्रशिक्षक संदीप पायगुडे आणि प्रशिक्षक संदीप कालगावकर आणि संपूर्ण पिंपरी चिंचवडकर आज खुश असणार. या संघाचं वैशिष्ट्य मिलन सांगायचं झालं तर संदीप पायगुडे हे शिवशाही चषक अजिंक्यपद पुण्याने जे पहिलं प्राप्त केलंय त्याचे प्रशिक्षक होते आणि मोठा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांच्या गाठीशी. आक्रमक असं त्यांचं प्रशिक्षण असतं. याच्यानंतर विशाल भोसले हे स्पेशल फिजिओ या संघाने अपॉइंट केले होते आणि हा संघ मॅटचाही या संघाने विशेष अभ्यास केला होता की मॅटवर कोणत्या प्रकारच्या मॅटवर आपण बाउन्स होऊ शकतो. तर अशा प्रकारे बारकाईने अभ्यास करणं फार गरजेचं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांना पहिल्याच संधीत विजय प्राप्त झालाय. मध्यंतरापर्यंत पिछाडीवर असलेल्या पीसी चॅलेंजर्सने जे कमबॅक केले प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करून आज त्यांनी या ठिकाणी आपली लढाई दिलेली आहे आणि त्यामुळे आज विजयश्री त्यांना प्राप्त झालेली आहे. 5 गुणांनी पीसी चॅलेंजर्सनं हा सामना जिंकलेला आहे. आपण पाहतोय दर्शक या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. एक रोमहर्षक सामना या ठिकाणी आपण पाहतोय.